लिक्विड नॅचरल गॅस. ठीक आहे, एलएनजी म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस. याचं प्रोडक्शन वाढवायला चालू केलंय आणि प्रोडक्शन वाढल्याच्या नंतर ऑब्व्हियसली तो एक्सपोर्ट पण करेल. ठीक आहे. जो बायडन जो आधीचा प्रेसिडेंट होता अमेरिकेचा, त्याने लिक्विड नॅचरल गॅसच्या प्रोडक्शन वरती म्हणजे बंदी आणली होती किंवा प्रोडक्शनला कमी केलं होतं. पण आपले जे ट्रम्प साहेब आहेत त्यांना आता परत अमेरिकेला ग्रेट बनवायचंय. त्याच्यामुळे ते काय करत आहेत, तर होईल तेवढं बिझनेस म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्याच्यामध्ये काही देशांना फायदा होणार आहे, काही देशांना फार नुकसान होणार आहे. आता आपण बघायचं आहे आपल्याला, आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत किंवा आपले जे पॉलिसी मेकर्स आहेत किंवा आपले जे काही हुशार लोक आहेत, जे काही गव्हर्नमेंट चालवायला लागले, तर ते लोक कोणत्या पद्धतीने ह्या नवीन प्रॉब्लेमला टॅकल करतात त्याच्यानुसार आपलं देशाचं भविष्य ठरणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये काही आपल्या जवळ प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरूनही ठरेल देश कसा आहे का फक्त एकाच फॅक्टरवरून ठरत नाही. तर एलएनजी म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस. तर माझा प्रश्न असा आहे की भारत ऑलरेडी कोणत्या देशाकडून लिक्विड नॅचरल गॅस इम्पोर्ट करत असतो? आता ऑब्व्हियसली अमेरिका करेल तर आपण अमेरिकेकडून घेणारच आहोत, पण आता सध्या आपण कोणत्या देशाकडून एलएनजीचा इम्पोर्ट करत असतो आणि मोठ्या प्रमाणावर करतो त्या देशाकडून? कोणता देश असेल? काय वाटतं तुम्हाला? एनी गेस? नाही नाही. कतार आहे तो देश. ठीक आहे. इंडिया बायज LNG फ्रॉम कतार. आणि इंडिया काय आहे? अमॉंग टॉप इम्पोर्टर्स ऑफ LNG. म्हणजे जे काही जगामध्ये सगळ्यात जास्त LNG इम्पोर्ट करणारे देश आहेत त्या देशांमध्ये त्या देशांपैकी एक देश आपला इंडिया आहे. इंडिया इज अमॉंग टॉप इम्पोर्टर्स ऑफ LNG in the world. आता LNG हे नाव कशामुळे पडलं? कारण नॅचरल गॅसला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गॅस कसा असतो? गॅसेस स्टेट मध्ये असतो. ठीक आहे. म्हणजे 3 प्रकारचे स्टेट्स असतात, एक लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट आणि गॅसेस स्टेट. ठीक आहे. तर सगळ्यात अवघड गॅसेस स्टेटच्या मटेरियलला ट्रान्सपोर्ट करणं असतं. ठीक आहे. तर नॅचरल गॅसला तो गॅस फॉर्म मध्ये असतो, त्याच्यामुळे याला काय करतात? कॉम्प्रेस करतात अंडर हाय प्रेशर. त्याचबरोबर कॉम्प्रेस केल्याच्या नंतर ह्याचं जे टेम्परेचर असतं ते 162 डिग्री सेल्सिअस मायनस 162 डिग्री सेल्सिअस होत असतं आणि लिक्विड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होत असतं. कन्वर्ट इनटू लिक्विड फॉर्मॅट. आणि हे लिक्विड फॉर्मॅट मग इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो. ठीक आहे. तर LNG ला लिक्विड स्टेटमध्ये म्हणजे कन्वर्ट करण्यासाठी हाय प्रेशर मध्ये कॉम्प्रेस केलं जातं. कॉम्प्रेशनच्या दरम्यान त्याचं टेम्परेचर रिड्यूस होतं किंवा रिड्यूस केलं जातं आणि कितपर्यंत केलं जातं? तर -162 डिग्री सेल्सिअस. आणि ते कशामध्ये कन्वर्ट होतं नंतर? लिक्विड स्टेटमध्ये. आणि लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर मग त्याचं
ट्रान्सपोर्टेशन केल्या जातं. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे रुपयाची घसरण, डिप्रिसिएशन ऑफ रुपी. आता डिप्रिसिएशन ऑफ रुपीज झाल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी होतात, एक तर फायदाही होतो आणि नुकसानही होत असतं. इट ऍक्ट्स इन बोथ वेज. इट ऍक्ट्स इन बोथ वेज म्हणजेच ऍडव्हान्टेज as well as disadvantages. मग ऍडव्हान्टेज मध्ये काय ऍडव्हान्टेज होईल आपल्याला? आपल्या भारताच्या रुपयाची जर घसरण झाली त्या ऍडव्हान्टेज मध्ये कोणत्या प्रकारचा ऍडव्हान्टेज होईल? एक्सपोर्ट वाढतं. ठीक आहे. ऍडव्हान्टेज मध्ये मेक्स एक्सपोर्ट मोर लुक्रेटिव्ह अँड प्रॉफिटेबल. आणि डिसएडव्हान्टेज मध्ये काय होईल? इन्क्रीज द कॉस्ट ऑफ इम्पोर्ट. त्याच्यानंतर एक सध्या ट्रम्प साहेब जेव्हापासून आपल्या अमेरिकेचे प्रेसिडेंट बनलेले आहेत तेव्हापासून हा जो कन्सेप्ट आहे तो खूप प्रचलित व्हायला लागलाय. त्या कन्सेप्टचं नाव आहे प्रोटेक्शनिझम किंवा प्रोटेक्शनिस्ट मेजर्स. इकॉनॉमीच्या रिलेटेडचा कन्सेप्ट आहे. प्रोटेक्शनिस्ट मेजर्स किंवा प्रोटेक्शनिझम. काय होत असतं ह्याच्यामध्ये नेमकं काय होत असतं माहितीये का? कोणताही देश स्वतःच्या मेनली काय दोन कारणांसाठी प्रोटेक्शनिझम मेजर्स किंवा प्रोटेक्शनिस्ट थेरी वापरल्या जाते. पहिलं कारण आहे स्वतःच्या देशामध्ये असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी. आणि दुसरं कारण असं आहे की कोणत्या तरी देशाला पनिश करण्यासाठी म्हणजे त्या देशामधून येणाऱ्या वस्तूंना थांबवण्यासाठी. या दोनच कारणांसाठी प्रोटेक्शनिझम वापरल्या जातं. कोणकोणते दोन कारण आहेत? पहिलं कारण आहे टू रिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल ट्रेड टू हेल्प द डोमेस्टिक इंडस्ट्रीज. म्हणजे भारतामध्ये असलेल्या किंवा आपल्या स्वतःच्या देशामध्ये असलेल्या इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी पहिलं मेजर म्हणजे पहिलं कारण असू शकतं. आणि दुसरं कारण आहे टू अश्युअर सेफ्टी अँड क्वालिटी. या दोन कारणांसाठी प्रोटेक्शनिझम पॉलिसी किंवा प्रोटेक्शनिझम थेरी वापरल्या जाते. आणि प्रोटेक्शनिझम मेजर्स मध्ये प्रामुख्याने 2 ते 3 मेजर्स असतात. पहिला आहे टॅरिफ लावणे. ठीक आहे. म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये येणाऱ्या वस्तूंवरती मोठ्या प्रमाणावरती कर लावण्यात येतात, त्याला टॅरिफ म्हणतात. मग प्रोटेक्शनिझम मेजर मधला सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख मेजर कोणता आहे? प्रमुख उपाय किंवा प्रमुख प्रयोजन म्हणू शकता तुम्ही त्याला, तर टॅरिफ लावणे. बाहेरच्या देशातून येणाऱ्या वस्तूंवरती मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावणे किंवा कर लावण्याचं काम. त्याच्यानंतर दुसरा आहे टू इन्श्युअर प्रोडक्ट स्टँडर्ड.
आणि तिसरा आहे टू क्रब गव्हर्नमेंट सबसिडीज. म्हणजे बाहेरच्या देशाने जर एखाद्या वस्तू किंवा एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या सेक्टरला भरपूर भरमसाठ सबसिडी दिलेली आहे, त्या सबसिडीचा वापर करून त्या देशातल्या त्या पर्टिक्युलर सेक्टर मधल्या कंपन्यांनी खूप मोठं प्रोडक्ट बनवलेलं आहे किंवा खूप मास प्रोडक्शन केलेलं आहे आणि ते काय करायला लागलेत, मग दुसऱ्या देशामध्ये खूप स्वस्तामध्ये विकायला लागले. हे का शक्य झालं? कारण गव्हर्नमेंटने त्यांना ऑलरेडी सबसिडी दिलेली आहे. मग त्या सबसिडीला आपण आपल्या देशामध्ये कसं टॅकल करणार? तर त्या देशाने जेव्हा तो माल घेऊन आपल्या देशाच्या दरवाजावर येतील की बाबा तुमच्या मार्केटमध्ये आम्हाला एंट्री करू द्या, तर मग आपण काय करसाल, आपल्या देशामध्ये जे काही म्हणजे प्रोडक्ट आहेत तोच प्रोडक्ट आपल्या देशामध्ये कितीला ऑलरेडी विकायला आहे त्याच्या हिशोबाने आपण काय करणार, त्या वस्तूला कर लावणार. ठीक आहे. मग ह्या कराच्या म्हणजे हे करण्याच्या दरम्यान काय होईल, तिकडच्या देशाने जी सबसिडी दिली आहे त्याला आपण काय करणार, नस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. टू क्रब गव्हर्नमेंट सबसिडीज. ठीक आहे. म्हणजे प्रोटेक्शनिझम मेजर्स प्रामुख्याने 3 पद्धतीने करत असतात. एक तर टॅरिफ लावणे, दुसरं प्रोडक्टचं स्टँडर्ड इन्शुअर करणे आणि तिसरं काय आहे, गव्हर्नमेंटच्या सबसिडीला संपवणे. ठीक आहे. आणि कोणत्या 2 कारणांसाठी केलं जातं, डोमेस्टिक इंडस्ट्रीजला वाचवण्यासाठी आणि सेफ्टी आणि क्वालिटीला प्राधान्य देण्यासाठी. या 2 गोष्टींसाठी प्रोटेक्शनिझम ही थेरी इकॉनॉमीमध्ये वापरल्या जाते आणि डोनाल्ड ट्रम्प तेच करायला लागला. डोमेस्टिक प्रोडक्टला वाचवण्यासाठी, त्याचबरोबर सेफ्टी आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तो काय करायला लागलाय, कोणत्या म्हणजे प्रत्येक देशाला तो टॅरिफ लावण्याची धमकी द्यायला लागला. ऑलरेडी त्याने 3 देशांना टॅरिफ लावलेलंच आहे. चायनाला त्याने 25% आसपास टॅरिफ लावलेला आहे. त्याच्यानंतर कॅनडाला त्याने 15 ते 20च्या दरम्यान टॅरिफ लावलेला आहे आणि आपल्या मेक्सिकोला सुद्धा त्याने टॅरिफ लावलेला आहे. ठीक आहे. तर भारताला सुद्धा त्याने टॅरिफ लावण्याची धमक्या द्यायला लागल्या. बघू आता आपले साहेब गेलेत तिकडे, काय घेऊन येतात बघूया आता. ठीक आहे. त्याच्यानंतर डम्पिंग माहिती आहे तुम्हाला काय प्रकार आहे, इकॉनॉमीचाच प्रकार आहे डम्पिंग. ही सुद्धा इकॉनॉमीची कन्सेप्ट आहे. डंप करणे म्हणजे काय? तुमचं वाला डंप नाही, इकॉनॉमीचा डंप आहे. डंप करणे म्हणजे काय असतं? आपण डंप कधी करतो? कधी करतो डंप? सांगा लवकर सांगा. कॉमन भाषा झाली आजकाल, अर्थही माहित नसते आपल्याला, आपण वापरत असतो है ना, प्रचलित आहे. अरे डंप केलं यार, शेत काय करा. त्याचा अर्थ तर काय असतो, डंप म्हणजे काय असतो, डंप कधी करतो आपण? नॉर्मली डंप कधी करतो, ज्यावेळेस आपल्याजवळ एक्स्ट्रा काहीतरी असतं त्यावेळेस डंप करतो आपण. बरोबर. आपल्याजवळ ती वस्तू भरपूर प्रमाणात असते, म्हणजे एक नाही 4-5 जण लाईनीमध्ये थांबलेले असतात, म्हणून आपण डंप करत असतो कोणाला तरी. पण इकॉनॉमीमध्ये हेच वेगळ्या पद्धतीने आहे. डंपिंग म्हणजे काय, आता याचं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. चायनाचे जे प्रोडक्ट आहेत ते स्वस्त मिळतात आपल्या भारतामध्ये. का मिळतात? सपोज करा हा चायना आहे. चायनाने काय केलं, टॉयज इंडस्ट्रीला सबसिडीज दिल्या आणि सबसिडीज दिल्यामुळे टॉयज इंडस्ट्रीने काय केलं, मास प्रोडक्शन केलं. मास प्रोडक्शन करून चायनाने काय केलं, त्यांच्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर बनवले. म्हणजे हे जे खेळणे आहेत, हे जे टॉयज आहेत, त्यांनी काय केले, सबसिडीचा वापर करून स्वतःच्या देशातल्या लोकांसाठी तर बनवले, पण एवढं भयंकर म्हणजे प्रोडक्शन बनवून ठेवलं त्यांनी
की आता त्यांच्याजवळ ठेवायला जागा नाही. मग ते काय करतील? ऑलरेडी त्यांना तर प्रॉफिट झालेला आहे. मग ते काय करतील? कमीत कमी किमतीमध्ये दुसऱ्या देशामध्ये ते विकण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे. मग हे जे मास प्रोडक्शन आहे, पहिला तर ते वापर काय करतील? सेल्फसाठी, म्हणजे स्वतःच्या लोकांसाठी वापर करतील. स्वतःच्या लोकांना वापरून उरल्याच्या नंतर ह्या प्रोसेस दरम्यानच त्यांचं काय रिकव्हरी कॉस्ट होऊन जाते, कॉस्ट रिकव्हरी. पण जे काही उरलेलं मटेरियल असतं, किंवा एक आपण तशा भाषेमध्ये म्हणू शकतो त्याला उरलेलंच मटेरियल, कारण ते मास प्रोडक्शन मध्ये केलेलं असतं. मग ते उरलेलं मटेरियल त्यांनी काय करणार? ठेवायला जागा नसते, वरून दुसरे नवीन मटेरियल बनतच असतात. मग ते काय करतात? असं एक मार्केट शोधतात जिथे स्वस्तातल्या स्वस्तामध्ये हे टॉयज नेऊन विकू शकतात. मग आपल्याजवळ तर मार्केट ऑलरेडी आहे इंडियामध्ये. ठीक आहे, 150 करोड लोकांचा देश आहे, म्हणजे होईल आता 150 करोड, अजून झाला नाही, पण मला कन्फर्म माहिती आहे होईलच 100%. ठीक आहे. तर ते काय करतात? मग आपल्या देशामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये कमी किमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न करतात. मग त्या प्रोसेसच्या दरम्यान कोणत्या गोष्टी होऊ शकतात सांगा बरं. मग आता हे जे रिकव्हरी झाली तरी सुद्धा काय उरलंय? एक्स्ट्रा टॉयज. मग आता हे एक्स्ट्रा टॉयज त्यांनी काय केले? सपोज करा इंडियामध्ये आणले, आणि इंडियामध्ये त्यांनी टॉयज बनवताना त्यांनी मास प्रोडक्शन केलं, आणि सपोज करा 10 रुपयाला एक टॉयज या हिशोबाने त्यांनी बनवले. त्यांनी त्यांच्या देशामध्ये विकून घेतले, त्यांना ते रिकव्हरी झाली. त्याच्यानंतर त्यांनी असं बघितलं की इंडियामध्ये एक रेडी मार्केट आहे, या मार्केटमध्ये आपण आपले टॉयज विकू शकतो. मग यांनी काय केलं? स्वतःच्या मार्केटमध्ये 10 रुपयाला विकणारी वस्तू त्यांनी आपल्या मार्केटमध्ये कितीला विकायला चालू केली? 6 रुपयाला. का? कारण त्यांच्याजवळ ते एक्स्ट्रा आहे, त्यांना गरज नाहीये, त्यांचा ऑलरेडी कॉस्ट रिकव्हरी झालेली आहे. मग ते 6 रुपयाला विकण्याच्या दरम्यान काय होणार? इंडियाचं जे डोमेस्टिक मार्केट आहे, ऑलरेडी ह्याच पद्धतीचं जे खेळणं आहे ते इंडियाच्या मार्केटमध्ये जर 15 रुपयाला मिळत असेल, तर आपण कोणतं घेसाल? 6 रुपयावाला घेसाल का 15 रुपयावाला घेसाल? 6 रुपयावाला घेसाल. मग इंडियाचं डोमेस्टिक मार्केट काय होईल? कोलॅप्स होऊन जाईल. होईल का नाही? जर त्या वस्तूच कोणी घेणार नसेल, त्या कंपनीमध्ये वस्तू नवीन बनतील का? बनणार नाहीत. मग काय होईल? या प्रोसेसला पूर्णपणे काय म्हणतात? डम्पिंग प्रोसेस. मग हे प्रत्येक क्षेत्रासाठी असू शकतं, लोखंडापासून सुईपासून सगळ्याच गोष्टींसाठी. म्हणजे अशी कोणतीच वस्तू नाहीये की ती डंप करू नाही शकत कोणता देश. ठीक आहे. सगळ्यात जास्त आता स्टील डंप व्हायला लागले आपल्या इंडियामध्ये. त्याचबरोबर जे प्लास्टिकचे जे काही म्हणजे मटेरियल्स म्हणायला लागलो, प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा खेळणे पण आहेत, तर ते सुद्धा आपल्या इंडियामध्ये डंप व्हायला लागले. ठीक आहे. तर या प्रोसेसला पूर्णपणे काय म्हणतात? डम्पिंग प्रोसेस. म्हणजे आपल्या मार्केटमध्ये 10 रुपयाला विकायला लागले, तर आपल्याला 6 रुपयाला विकायला लागलेत जे काही, आणि ते करण्याच्या दरम्यान आपल्या सुद्धा डोमेस्टिक मार्केटला नुकसान व्हायला लागले. तर त्याच्यामुळे याचे खूप मोठे मोठे नुकसान आहेत. पण ह्याला टाळण्यासाठी आपल्या देशामध्ये एक अँटी डम्पिंग ड्युटी नावाचा प्रकार असतो. टू रिस्ट्रिक्ट धिस, वी हॅव अँटी डम्पिंग ड्युटी. मग ते काय करणार? भारतामध्ये त्यांनी काय केलं? 6 रुपयाला विकण्याच्या उद्देशाने आले. मग इथे काय बसलेत? आपले वॉचमन बसलेत. वॉचमन म्हणण्यापेक्षा आपले जे काही कस्टमवाले लोक आहेत ते बसलेत. त्यांनी काय केलं? पाहिलं की बाबा भारतामध्ये तर ही वस्तू 15 रुपयाला विकायला लागलेत, आणि हे लोक 6 रुपयाच्या हिशोबाने विकायला आले तिथे. यांनी काय करणार? असा टॅक्स लावणार या वस्तूवरती की ते टॅक्स लावल्याच्या नंतर अल्टिमेटली या 6 रुपयाच्या किमतीच्या वस्तूची किंमत होईल 14 ते 15 रुपयाच्या आसपास. म्हणजे जास्त मार्जिन राहणार नाही, आपल्याला चूज करण्यासाठी एक ऑप्शन मिळेल.
14 रुपयाची वस्तू 15 रुपयाची वस्तू किंवा 15-16 त्याच रेंजमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात अँटी डम्पिंग ड्युटी. हे सुद्धा एक टॅरिफचाच प्रकार आहे, पण नाव वेगळं आहे, अँटी डम्पिंग ड्युटी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट 39A. काय प्रकार आहे हा आहे क्रिमिनल जस्टिस प्रोग्राम. कुठे चालवला जातो? ॲट नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली. नवीन सर्वेक्षणानुसार असं दिसण्यात म्हणजे असं कळालेलं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने एकही कॅपिटल पनिशमेंट दिलेली नाही. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे काय? डेथ सेंटेन्स, मृत्यूदंड. सुप्रीम कोर्टाने गेल्या 2 वर्षात एकाही व्यक्तीला दिलेला नाही. जे 6 लोक तिथे गेले होते त्यांच्यातलेही 5 जणांना त्यांनी लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा दिलेली आहे आणि एका व्यक्तीला सोडून टाकलेलं आहे. तर आता चर्चा अशी उठायला लागली आहे की जे हिनियस क्राइम्स असतात, म्हणजे एकदम जे आपण कल्पनाही करू शकत नाही तशा पद्धतीचे जे गुन्हे असतात, तशा गुन्ह्यांना सुद्धा तुम्ही काही आता म्हणजे फाशीची शिक्षा देणार नाही का? कारण सुप्रीम कोर्टाने गेल्या 2 वर्षामध्ये एकालाही फाशीची शिक्षा दिलेली नाहीये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग मला सांगा हिनियस क्राइम्स कशाला म्हणतात? आणि त्याच्यासाठी एक रेअरेस्ट ऑफ द रेअर नावाचा एक डॉक्ट्रिन आहे सुप्रीम कोर्टाची. कोणती डॉक्ट्रिन आहे? रेअरेस्ट ऑफ रेअर. जसं बेसिक स्ट्रक्चर ही एक डॉक्ट्रिन आहे. केशवानंद भारती ह्या केसमध्ये आपल्याला ती समोर आलेली दिसली 1973 मध्ये. तर तशीच रेअरेस्ट ऑफ द रेअर किंवा रेअरेस्ट ऑफ रेअर ही सुद्धा एक डॉक्ट्रिन आहे. कुणाची? सुप्रीम कोर्टची. आणि ही कधी उदयास आली? ही उदयास आली बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1980 या केसमध्ये. आणि या रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन नुसार फक्त हिनियस क्राइम्सला, हिनियस क्राइम्स ओनली, हिनियस हिनियस क्राइम्स, हिनियस क्राइम्सलाच पण लास्ट रिसॉर्ट म्हणून, म्हणजे असा क्राइम आहे की ज्याला डेथ सेंटेन्स शिवाय दुसरं काहीच देणं म्हणजे आपल्यासाठी काय म्हणतात त्याला पर्याय नाही. ठीक आहे, त्याला डेथ सेंटेन्सच द्यायला पाहिजे. तर तशा हिनियस क्राइम मध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर ही डॉक्ट्रिन वापरली जाते. याच्यामध्ये ओनली हिनियस क्राइम दॅट नो अदर punishment would be sufficient. म्हणजे दुसरी कोणतीही शिक्षा दिली तर ती पुरेसर राहणार नाही, त्याला डेथ सेंटेन्सच दिला पाहिजे. त्याच्यावरती जेव्हा ठाम होईल मत सुप्रीम कोर्टचं, त्यावेळेस कोणती डॉक्ट्रिन असेल ती? रेअरेस्ट ऑफ रेअर. हिनियस क्राइम्स म्हणजे काय? विभत्स काय म्हणतात त्याला? गुन्हे. आणि कोणकोणते गुन्हे झालेत आतापर्यंत, म्हणजे सुप्रीम कोर्टाने रेअरेस्ट ऑफ रेअर ही डॉक्ट्रिन कोणकोणत्या केसमध्ये वापरलेली आहे? मग हिनियस क्राइम्सला 2 प्रकारे आपण बघत असतो. एक तर
2 ते 3 प्रकारे आपण हिनियस क्राईम झालाय म्हणून सांगत असतो. एक तर त्याची क्रूरता, त्याला म्हणतो आपण ब्रुटॅलिटी. म्हणजे कोणता गुन्हा हिनियस आहे आणि कोणता गुन्हा हिनियस नाही हे आपण 2 ते 3 काय म्हणतात त्याला कॅटेगरीवरून ठरवत असतो. पहिला आहे ब्रुटॅलिटी. ब्रुटॅलिटी म्हणजे त्याची क्रूरता. दुसरा आहे त्याचं इम्पॅक्ट ऑन सोसायटी. इम्पॅक्ट ऑन सोसायटी. आणि तिसरा आहे की जर गुन्हेगाराला लाईफ इम्प्रिझनमेंट दिली आणि 14-15 वर्षाच्या नंतर तो बाहेर जरी आला तरी तो बदलणार नाही हे जेव्हा खात्री पटते त्यावेळेस डेथ सेंटेन्स देण्यात येतात. त्याला तिसऱ्या प्रकारामध्ये काय म्हणू शकतो आपण, क्रिमिनल्स पोटेन्शियल फॉर रिहॅबिलिटेशन. क्रिमिनल्स पोटेन्शियल फॉर रिहॅबिलिटेशन. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी पाहिल्याच्या नंतर जेव्हा खात्री पटते की बाबा क्रूर पण आहे, सोसायटीवरती इम्पॅक्ट पण भरपूर झालेला आहे त्याच्या क्रियेमुळे, आणि तो रिकव्हर किंवा तो आता चांगला माणूस होण्याच्या मार्गावर कधीच येऊ शकत नाही, त्यावेळेसच डेथ सेंटेन्स देण्यात येतात. आणि त्या केसला काय म्हणतात, रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन म्हणतात. ठीक आहे, त्या डॉक्ट्रिनला. मग आता रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन कोणकोणत्या ठिकाणी देण्यात आली होती सांगा बरं उदाहरणं. एक्झाम्पल याच्यामध्ये 2 सांगू शकतो मी तुम्हाला. 2 एक्झाम्पल आहेत. धनंजय चॅटर्जी केस. (1990) आणि दुसरा आहे निर्भया केस. माहिती आहे तुम्हाला? (2000). त्याचबरोबर एक नवीन कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही मला सांगा बरं. ॲमिकस क्युरी. कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक टर्म आहे, ॲमिकस क्युरी. काय असतं सांगा बरं, कुणाला माहिती आहे ॲमिकस क्युरी काय आहे? ॲमिकस क्युरी म्हणजे हे बघा, नॉर्मली कोर्टामध्ये 2 पार्टीज असतात. म्हणजे एखाद्या कोर्टामध्ये जर केस चालू आहे तर केसमध्ये 2 पार्टीज असतात. ठीक आहे. एक, आता पार्टीज कसं सांगायचं तुम्हाला. पार्टीज म्हणजे काय, एक जज आणि 2 लोक भांडणं केलेले आहेत, ते जज जवळ चाललेत. ठीक आहे. आणि त्या भांडणाचं काहीतरी त्यांना सोल्युशन पाहिजे. तर ते जे 2 लोक असतात ते काय असतात, पार्टीज असतात. म्हणजे एक पार्टी दुसरी पार्टी. ठीक आहे. तर ॲमिकस क्युरी हा एक असा व्यक्ती असू शकतो किंवा अशी संस्था असते जी त्या केसची पार्टी नसते. ती एक वेगळीच ऑर्गनायझेशन असते किंवा एक वेगळा व्यक्ती असतो जो की त्या केसला सॉल्व्ह करण्यासाठी कोर्टाची मदत करत असतो. आणि मदत कशा पद्धतीने, मग काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याच्या मदतीने, कोणत्या ठिकाणी काही त्याला म्हणजे कुठे काय म्हणतात इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर इन्व्हेस्टिगेशन करून ते मदत करत असतो. ठीक आहे. पण तो त्या केसची पार्टी नसतो. म्हणजे सपोज करा, आता उदाहरण घ्या, तुमचे भांडणं झालेत. ठीक आहे, तुमचे भांडणं झालेत, कोणासोबत तरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसोबत भांडणं झालेत. भांडणं करून तुम्ही थकलात, तुम्ही गेलात कोर्टामध्ये. कोर्ट काय करणार, कोणीतरी पहिल्यांदा एक केस फाईल केलेली असते कोणाच्या तरी विरोधात. ठीक आहे. केस फाईल करणारा एक पार्टी, ज्याच्या विरोधात केस फाईल केली ती झाली दुसरी पार्टी. मग काय करणार कोर्ट, की पहिल्यांदा पोलीसवाल्यांना सांगणार इन्व्हेस्टिगेशन वगैरे करा. त्यांना जर काही समजलं नाही तर मग ॲमिकस क्युरी समोर येतो. मग ॲमिकस क्युरी काय करतो, की चौकशी करायला चालू करतो आणि चौकशी करून खरं खोटं काय आहे ते कोर्टाला किंवा जजला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कोण खरं आहे, कोणाकडनं भांडणं झाले, सुरुवात कोणाकडून झाली, नुकसान कोण जास्त केलं वगैरे वगैरे, अशा पद्धतीची जी इन्फॉर्मेशन असते ती देण्याचं काम कोण करत असतं, ॲमिकस क्युरी. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय लिहून घेऊ शकतो, अ पर्सन or a group
that is not party to case but offers the court required information and expertise. तशा व्यक्तीला किंवा तशा ग्रुपच्या लोकांना काय म्हणतात? ॲमिकस क्युरी. राहील लक्षात तुम्हाला हे? त्याच्यानंतर एक शेवटचा टॉपिक घेऊया, मग थांबूया इथे. ठीक आहे. एक शेवटचा मुद्दा आहे स्टमक पॅरालिसिस. किंवा त्यालाच दुसरं नाव आहे गॅस्ट्रो पॅरासिस. तसं पाहायला गेला तर हा खूप मोठा मुद्दा आहे, पण एवढं लक्षात ठेवा की स्टमक पॅरालिसिस किंवा गॅस्ट्रो पॅरासिस काही व्यक्तींना झालेलं आपल्याला आढळून आलेलं आहे. उद्या मी ह्याच्यावरती डिटेलमध्ये सांगेल काय आहे काय नाही ते. मेनली हे कशामुळे व्हायला लागले? डायबेटिक औषधांमुळे, डायबिटीज मध्ये वापरण्यात येणारे जे काही गोळ्या औषधं असतात त्याच्यामुळे हे व्हायला लागले. कोणते ड्रग्स आहेत, कोणामुळे ते इंडियामध्ये आलेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघूया, डिस्कस करूया. ठीक आहे. स्टमक पॅरालिसिस, ठीक आहे, जसं बॉडी पॅरालिसिस असतं तसं सुद्धा स्टमक पॅरालिसिस असतं. ह्याच्यामध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये 2-2, 3-3 दिवस तुमच्या शरीरामध्ये अन्न तसंच राहतं. तुम्हाला काल रात्री परवाच्या दिवशी काय खाल्लं त्याचे सुद्धा ढेकरे यायला लागतात. त्याच्यानंतर अन्न न पचल्यामुळे तुम्हाला वॉमिटिंग चालू होते, मळमळतं, डिझिनेस येतं. त्याचबरोबर काही काही केसेसमध्ये इंटरनल डॅमेज पण होण्याची शक्यता असते. ठीक आहे. स्टमक पॅरालिसिस म्हणजे काय? तर आतड्यांची पेरिस्टाल्सिस मुवमेंट माहिती आहे तुम्हाला? पेरिस्टाल्सिस मुवमेंट ऐकलंय सायन्समध्ये? पेरिस्टाल्सिस मुवमेंट मध्ये काय होत असतं? खाल्लेलं जे अन्न असतं ते हळूहळू पुढे पुढे सरकत जातं. ठीक आहे. तर ती मुवमेंट थांबून जाते. त्या मुवमेंटच्या थांबण्याला स्टमक पॅरालिसिस म्हणतात.